मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू, 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह. साकीनाका दुर्घटना प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल. महापौर रितू तावडे यांची माहिती. पालिकेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. मॅनहोलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही, पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली. महापालिका आयुक्त मॅडम आणखी किती मुंबईकरांचे जीव घेणार? दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी अश्विनी भिडेंचीच. उपमहापौर संजय घाडींचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप. मॅनहोल कुणी समाजकंटकानं उघडं ठेवलं का? यामागे घातपात आहे का? याची चौकशी होईल. दिलीप लांडेंसह नवनाथ बन यांच्याकडून संशय व्यक्त. नवी मुंबईत चुकीच्या इंजेक्शनमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू. ऐरोली माताबाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. मनसेच्या आंदोलनानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भावना पगार यांचं निलंबन. कोल्हापुरात दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मंदिर पाण्याखाली. तर जळगावच्या हातनूर धरणातून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. तापी अन्नपूर्णा नदीही इशारा पातळीजवळ. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार, सूत्रांची माहिती. चौकशी दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्याने टेस्ट घेण्याचा निर्णय. टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग. पोलिसांकडून आणखी 3 अटक. पटनामधून 2 तर हरियाणातून 1 जण ताब्यात, सूत्रांची माहिती. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात खळबळ. एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन. 3 क्लास 1 तर 8 क्लास 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप.